मित्रांनो, आपल्याला ही सगळी टीम दिसती बघा. ह्यात जुनी जाणती लोक आपल्याला टीम मध्ये आज जास्त बघायला भेटते ती. आणि आता कमी बैलगाडी क्षेत्रात जुनी जाणती लोक यायला लागलीत. पण आज भरपूर दिवसातून ही दिसली ती. आणि यांचं ही वासरू आहे. वासरू बघा, जरा वासराकडे बघितलं तर वेगळ्या जाती गोतीचं वाटतंय. आणि जरा सगळ्यात काहीतरी म्हणतात की नाही, मैदानात वेगळी वस्तू त्याकडे बघितल्यावर कळतंय. यांचं वासरू आहे, ही मालक येते. कुठल्या गावचं वासरू आहे आणि नाव सांगा वासराचं. वासराचं नाव मोरा आहे. माझं नाव संतोष संपत बुधावले. बुधावलेवाडीच वासरू आहे. आता तुमच्या सगळ्या टीम मध्ये आहे ना, सगळी जुनी लोक दिसते. ते आत्ताच्या घडीला पोरं नाद करते, ते जुनी जास्त दिसणार. किती वर्ष झाले या नादात आहे? आता मी बरीच वर्ष म्हणजे माझं बालपणच येत आहे. पहिल्यापासून नाद आहे मला, आणि मला चांगलं बैलांनीच मनसात गाठले. ह्याच्या अगोदरची बैल 5-7 माझी चांगल्या पैशाने विकली ती, म्हणजे चांगली पळाली ती. हे पूर्वीन मला नादच आहे पहिलाच. माझ्या वडिलापासूनच नाद आहे म्हणजे आमच्या. म्हणजे आता वासरू नक्की घरच्या घरी घरच्या गायचे घडावता का विकत घेता? नाही, ही वासरं विकत घेतलेली आहे. ही वासरू विकतच घेतलेलं आहे. पहिलंच मैदान याला त्या दिवशी आणलं होतं, पण ती गाडी बाहेर गेली. आणि आता पहिलंच मैदान आहे, आज राहिलंच क्वार्टरला. म्हणजे अनुभव मित्रांनो बघा, अनुभव कामाला येतोय म्हणजे कुठेतरी. नुसतं बघितलं तरी सांगणार हे करेल का काम करेलच. किती वासरं आतापर्यंत घडावली? ही वासरं ही माझ्याकडे 8-9-10 वासरं झाली. ह्याच्यासहित 11 वासरं झाली. एखादं वासरू आता घडवताना, आता बऱ्याच मुलांच्या मी नवीन मुलाखत घेतो, असं घडावलं पाहिजे तसं. तुमच्यासारख्या लोकांचं जरा मुलाखत बघितली का ना, आत्ताची मुलं ही शिकतली की कसं घडावलं पाहिजे. कारण 8-9 वासरं तुम्ही टॉपची घडावली. काय नक्की केलं पाहिजे एक वासरू शर्यतीचं घडावताना? शर्यतीचं वासरू घडवताना की त्याची सेवा बारक्या पोराची आपण सेवा करतो, अशीच सेवा करावी लागते. आणि ती सेवा करून शिकवायला बी घरी मास्तर चांगला आहे, मास्तर चांगला पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याकडे बैल पण आहे शिकवायला. पहिला अनुभव आहे की म्हणजे आवताच्या बैला संगत शिकवू तुम्ही, आणि त्या बैलापासूनच तयार होते. आवताच्या बैला सोबत शिकवताना काय काय शिकवणी त्याला देतं की बाबा या गोष्टी आम्ही शिकवतो त्यावेळेस वाटत नाही आपलं कुठं पटांगण गावल तर थोडीशी पळवायची, मग त्यातनं कळतंय आपल्याला वा ही करील काम का न करील. तसं नाही करा वाटलं की लगेच जिंकून टाकायचं. आपलं करील काम म्हणलं की ते ठेवायचं. आणि मला शक्यतो म्हणजे माझी घरचीच बैल असते ती. ही वासरू किसन खराड्यापासून घेतलेलं आहे मी मेंढरातनं. त्यामुळं त्यांच्या म्हणजे त्यांच्याच गायचं वासरू माझी त्यांची मेंढर एकाच होती 7 वर्ष. त्यामुळं त्यांच्याकडे गेलो म्हणतो मला दादा वासरू पाहिजे, ते म्हणतो न्यायचा की आपलं घडल वाटतोय म्हणून ठेवलं तर आज घडलंच त्याचं काहीतरी. मित्रांनो बघा, अशी जुनी जाणती लोक आहे ना, त्यांची पार एक वाया जात नाही. आज ती वासरू घडताना कसं घडवलं पाहिजे तसं त्यांनी सांगितलं. आणि काय वासरात काय बघावं नक्की घेताना? कायच बघितलं नाही ह्याच्यात, काय बघायचं नाही काय. आम्ही मेंढर राखी माणसं आहे तसं म्हणलं तर, परंतु फक्त की त्याकडे बघितलं हातपाय की वाटतंय आपल्याला हे करेल काहीतरी, त्याला जीव लावत असतो या. त्यातनं घडवलंच ते ना. आमची अपेक्षा पूर्ण की आम्ही देवाची सेवा करायची, एखाद्या माणसाची जनावरांची सेवा करायची, असं आमच्याकडे नियमच आहे. तो नियम आमच्या अपेक्षा पूर्णच करत असतो. आता या नादाविषयी तुम्हाला भरपूर गोष्टीचा अनुभव आहे किंवा आवड भरपूर आहे, पण या नादात जे भेटतं ते दुसऱ्या कुठल्या नादात भेटत ना. अशा बऱ्याच मुलाखत घेतल्या, पण तुम्हाला अनुभव आहे आणि बरेच दिवस झाले ह्या नाद करताय. काय वेगळे पण जाणवतं बैलगाडी क्षेत्रात, शर्यत क्षेत्रात? बैल क्षेत्रात नुसतं नाव आहे, आणि ज्याचं म्हणजे प्रकृती करणार आहे की प्रगती करणार आहे. आता बैल क्षेत्रात 6 एकर जमीन घेतली मी. हो, तसं आपलं बैलाने मला माणसात आणलंय, नाही तर माझ्याकडे काहीच नव्हतं पहिल्यापासून की बैलांचा लाड आपल्या बारक्या पोरांचा लाड करतो असा. पण त्या बैलांच्या अपेक्षाप्रमाणे राहिली, माझी बी अपेक्षा पूर्ण केली बैलांनी. आणि आता एक शेवटचा नाद करायचा म्हणून ही वासरू आणलं होतं, करायचं म्हणून केला, नाहीतर ती नाद बंद करायचा होता.
आता 6 एकर जमीन घेतली म्हणजे आता एकरी भाव सध्या किती चाललाय? आमच्याकडे आता 17-21 लाखापर्यंत जमीन आहे. हा. आपली थोडी 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 घेत घेत चाललंय माझं. मित्रांनो बघा, 6 एकर जमीन खरेदी केली या मुख्य प्राण्याची जीवा, नंदीची जीवा. म्हणजे तुम्ही विचार करा काय कमवून दिलं ह्या मुख्य प्राण्यानं. मग तसं जर बघायला गेलं तर तुमच्यासारखं जर डोकं लावलं, अशा जर गोष्टी घेतल्या, वासरू एखादं घडावलं, 4 पैसे ज्याला येत असलं जर दिलं तर 100% बैलगाडा मालक फायद्याच जाईल. मी पहिलं वासरू घेतलं दोघात आम्ही. हम्म. ते आमचं चांगलं पळालं पुण्या दोघात. त्या बैलाच्या पैशात ट्रक घेतला होता आमच्या जोडीदारानं. हम्म. त्याच्यावर ते सरळ त्यानं पुण्या वासरानं चालू केला. आपलं त्याचं बघत आमचं बघत आमच्या गावाला भरपूर म्हणजे आमच्या आजी पंजापासून नाद आहे. हम्म. ती परंपरा चालावी म्हणून हे ठेवली की बंद झाला आता कुठं करतोय का, पण चालू ठेवलंय आपलं, त्यातनं यश येत जाते. बघा मित्रांनो, त्यामुळे जो आपला बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे ना, असाच कायम पुढं चालत राहिलाय किंवा चालत जाणार आहे. अशी जी जुनी जाणती बैलगाडा मालक आहे ती नाद चालू ठेवते ती, कारण जुनी परंपरा जपायचे. तर ह्या बाबांच्याकडे येतो. बाबा, आता जी ढाल धरली आणि ह्या वासरापाशी उभं राहिलेलं आहे, या ढालीचं काय आत्ताच्या ह्या मुलांना महत्व सांग चला. ढालीचं म्हणजे हे जरी 5 रुपयाची वस्तू असली तरी हे लाखापेक्षा ज्यादा आहे. हो, अशी याची किंमत आहे. 4 माणसाचं उठणं बसणं, सगळ्या वळके पळके झाल्या, लांबची जवळ आली. हो, ह्याच्यातनं असा आनंद मिळतो. काय पैसे कमवायचा हेतू नाही हो. मित्रांनो बघा, आज हे दादा आणि ह्या बाबांचं शब्द घेतला. आता नवीन पिढीतलं तुम्ही नवीन पिढीतला, ही जुन्या पिढीतली माणसं झाली पुढे. आता नवीन पिढीचा विचार बघूया. तुम्ही कसं बघताय बैलगाडा क्षेत्राकडे? बैलगाडी क्षेत्रात काय बघायचं आहे, हा. हे आपलं घरचं वासर आहे, ही वडील आहेत माझं. बैलगाडी क्षेत्रात काय आपला खानदानीच नाद आहे. हा. त्यामुळे बैलगाडीला आपल्याला पहिल्यापासून प्रेमच आहे बैलगाडी क्षेत्रावर. हा. आपल्या दावणीला जे नंदी घडलं त्या नंदीने आजपर्यंत आपल्याला कायच कमी दिलं नाही. जे सगळं जे झालं ह्या नंदी जेव्हा झालेलं आहे, त्यामुळे ह्या क्षेत्राला आपण कमी नाही कवा लेखत. आणि जसं तुमच्या वडिलांनी सांगितलं की बाबा ह्या गोष्टी अनुभवले ते किंवा या गोष्टीसाठी हा नाद करतोय, तुम्ही कशासाठी नक्की हा नाद पुढे चालू ठेवताय? हे आता का परंपराच आहे आमच्या घराची पहिल्यापासूनच. हा. हे खानदानी नाद म्हणजे आमच्या आजा पंजापासून आहे. त्यामुळे हे आम्हाला टिकवणं गरजेचंच आहे. आता ही झालं जुनी परंपरा किंवा त्यांचं आपण चांगलं 2 शब्द घेतले की आत्ताच्या मुलांना शिकायचं होतं. आता या वासराकडे वळूया. या वासराकडे जर बघितलं ना तर एखादा म्हणेल की हे वासरू पळायचं नाही, पण आज गुलाल त्याच्या अंगावर आहे. लय जण तशी म्हणली ती हा. त्याच्यात काय असं करत नाही, पण त्यानं ती करून दावलंय. आज गट कडूनच काढलाय आणि शिमेला 4 नंबर तासा पळवले. आता आमचं पहिलं मैदान आहे, आज त्याला पहिल्यांदा दुसरा ताव आहे. त्यानं सिद्ध करून दावलं आज तो काय आहे ती. म्हणजे कधी कुठल्या बैलाला कमी समजायचं नाही. नाही लेखायचं. कुठला नंदी काय करेल सांगू शकत नाही या क्षेत्रात. कुठला माणूस असो किंवा जनावर असो, कधी कोणाला कमी लेखायचं नाही. माणसाला पण कधी कमी नाही लेखायचं. मग म्हातारा माणूस असो नाही तर तरुण पोरगा असो, कधी ह्या क्षेत्रात कमी लेखायचं नाही कोणाला. कारण म्हातारा माणूस असले तरी त्याला फार अनुभव असतो. त्यामुळे ह्या क्षेत्रात कवा कमी लेखायचं नाही क्षेत्रात. आणि स्वतः आपण ड्रायव्हर आहे, स्वतः गाडी आपण हाणतो. त्यामुळं ज्या दिवशी पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी छकड्याला पाय लावलाय त्या दिवसापासून आपल्याला यशच आहे. ह्या क्षेत्रात आपल्याला पहिल्यापासून जिथनं सुरुवात केली गाडी हाणायला तिथनं आजपर्यंत बैलाने आपल्याला कुठंच काय कमी पडून दिलं नाही. म्हणजे आपल्याला स्टारच लाभले ते. म्हणजे आपण काय रोज गाडी हाणत नाही. मी तिकडं सातारला कामाला आहे रेल्वे स्टेशन. 40,000 रुपये पगार घेणारा माणूस आहे, पण हे क्षेत्रात आवड आहे म्हणून या क्षेत्रात आलोय. बघा मित्रांनो, 40,000 रुपये पेमेंट घेते ते, पण नाद करते ते. म्हणजे बघा, खरंच पैशाला महत्व देत नाहीत ते. आज 40,000 म्हणजे भरपूर मोठी रक्कम आहे त्यांच्यासाठी. उदरनिर्वाह चांगला होऊ शकतो, ते घर चांगलं बांधू शकतात किंवा सगळ्या गोष्टी करू शकते, ती नाद पूर्ण करू शकते ती. पण का नाद करायचा, तर जी त्यांच्या वडिलांची जी 2 नाद आहे ती परंपरा टिकवायची आहे, पुढे न्यायची आहे. त्यामुळे हे नाद चालू ठेवतात. सगळं श्रेय आई वडिलांच आहे. आई सेवा, वडिलांची सेवा, हे दोघं सेवा करते. मी कामावर जातो, आमचे घरचे आई वडीलच माझी सेवा करते जनावरांची. घरी 2 बैल आहेत ते. आता घरी एक बारका बच्चा आहे गायचा. आवताची 2 बैल आहेत ती. जो गाया 2-3 आहेत त्या.
शेरड 10-15 आहे ती हम्म. ही सगळी सेवा आई वडीलच करते ती माझी. हम्म. आई वडील आणि आजी आजोबाचे पुण्य आहे म्हणून ही दावणीला वस्तू घडते आपल्या. आता ह्या वासराला ही मुलाखत झाली ना की माझ्या तरी म्हणण्यानं पैर पण भेटतेली आणि मला फोन येतेली. कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा? त्याला पहिल्यांदाच आज पहिल्यांदाच तो कडनं पळाला तेव्हा तिथं इचरत द्यायचा आहे हा. का. पण मी म्हटलं बघू विचार करून सांगतो तुम्हाला. आता पायऱ्यासाठी मला फोन येतील. कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा द्यायचा? कॉन्टॅक्ट माझाच द्या की. तुमचं नाव सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर. माझं दत्तात्रय संतोष बुधावली बुधालेवाडी. 89 99 85 53 72 नंबर आहे माझा. वडिलांचा 98 81 79 91 94. आणि पायरा कसा पाहिजे? आता ड्रायव्हर तुम्ही आहेत म्हणल्या, तुम्हाला माहित आहे कसा पायरा लागेल. खांदाचा आतला असला तरी चालतोय. आमचा कोण पळतानाच दोन्ही खांदे आम्ही केलेला आहे त्याला तयार. आम्ही काय लय फेर नाही तर त्याला 3 फेर टाकलं तर आज दुसरा अड्डा आहे, दुसराच अड्डा आमचा. दुसऱ्याच मैदानात आम्ही गोलास पात्र झालोय. ह्यातच आम्ही मोठं श्रेय म्हणतोय. मित्रांनो बघा, मुलाखत बघितली तर 100% या वासराचा पायरा कारण वासरू बाहेरनं ठाम पळते आणि ती 100% पायरा देणार आहेत. आपण आपल्या चॅनल कडून ही त्याला शुभेच्छा करूया की असाच कायम गुलालात राहील आणि अशी ढाली मिळवत राहील. धन्यवाद.